सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 20 फेब्रुवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए रेखा गुप्ता, ऑप्शन बी वीरेंद्र सचदेवा, ऑप्शन सी आतिशी सिंग, ऑप्शन डी प्रवेश वर्मा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए रेखा गुप्ता. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहे? ऑप्शन ए पहिल्या, ऑप्शन बी तिसऱ्या, ऑप्शन सी चौथ्या, ऑप्शन डी दुसऱ्या. याचा आन्सर आहे ऑप्शन सी चौथ्या. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज एसबीआयने वर्तविला आहे? ऑप्शन ए 6.7, ऑप्शन बी 6.3, ऑप्शन सी 6.4, ऑप्शन डी 6.1. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 6.3. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांमध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे? ऑप्शन ए रोहित शर्मा, ऑप्शन बी विराट कोहली, ऑप्शन सी बाबर आझम, ऑप्शन डी शुभमन गिल. याचा आन्सर आहे ऑप्शन डी शुभमन गिल. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए रवींद्र जाधव, ऑप्शन बी प्रथमेश परब, ऑप्शन सी किरीट भन्साळी, ऑप्शन डी राजेश अग्रवाल. याचा आन्सर आहे ऑप्शन सी किरीट भन्साळी. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. रेखा गुप्ता यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी आसाम, ऑप्शन डी गोवा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. भारतात कोणते राज्य केळी उत्पादन प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए आंध्र प्रदेश, ऑप्शन बी तेलंगणा, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन ए आंध्र प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र राज्य केळी उत्पादनात देशात कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 1, ऑप्शन डी 2. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. हुरून इंडियाने जारी केलेल्या 500 मूल्यमान कंपन्यांच्या यादीत कोण प्रथम स्थानावर आहे? ऑप्शन ए TCS, ऑप्शन बी रिलायन्स इंडस्ट्रीज, ऑप्शन सी इन्फोसिस, ऑप्शन डी NTPC. याचा आन्सर आहे ऑप्शन बी रिलायन्स इंडस्ट्रीज. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. हुरून इंडियाने जारी केलेल्या 500 मूल्यमान कंपन्यांच्या यादीत सलग कितव्या वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीज प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए 6, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 4. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 4. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. दिल्ली विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए रेखा गुप्ता, ऑप्शन बी राघव चड्डा, ऑप्शन सी विजेंदर गुप्ता, ऑप्शन डी अरविंद केजरीवाल. याचा आन्सर आहे ऑप्शन सी विजेंदर गुप्ता. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. 13वी मलेशिया भारत संरक्षण सहकार्य समितीची बैठक कुठे पार पडली? ऑप्शन ए मलेशिया, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मलेशिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणाच्या हस्ते नक्षा प्रोग्राम लॉन्च करण्यात आला आहे? ऑप्शन ए अरविंद केजरीवाल, ऑप्शन बी नरेंद्र मोदी, ऑप्शन सी अनुराग ठाकूर, ऑप्शन डी शिवराज सिंग चौहान. याचा आन्सर आहे ऑप्शन डी शिवराज सिंग चौहान. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. नक्षा प्रोग्राम कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? ऑप्शन ए जलशक्ती, ऑप्शन बी कृषी आणि शेतकरी कल्याण, ऑप्शन सी गृह, ऑप्शन डी रस्ते आणि वाहतूक. याचा आन्सर आहे ऑप्शन बी कृषी आणि शेतकरी कल्याण. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. भारत आणि कतार कोणत्या वर्षापर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? ऑप्शन ए 2030, ऑप्शन बी 2027, ऑप्शन सी 2026, ऑप्शन डी 2028. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 2030. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान कोणत्या वर्षापर्यंत वाढविण्यात आले आहे? ऑप्शन ए 2026-27, ऑप्शन बी 2027-28, ऑप्शन सी 2025-26, ऑप्शन डी 2024-25. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2025-26. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान कोणत्या वर्षी लॉन्च करण्यात आले होते? ऑप्शन ए 2018, ऑप्शन बी 2017, ऑप्शन सी 2019, ऑप्शन डी 2020. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 2018. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. देशातील कोणते विधानमंडळ हे भाषांतराचे सेवा देणारे पहिले विधानमंडळ ठरले आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी उत्तराखंड, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी आसाम. याचा आन्सर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. सॉइल हेल्थ कार्ड योजनेला नुकतेच 10 वर्षे पूर्ण झाली. ती योजना कधी लॉन्च करण्यात आली होती? ऑप्शन ए 18 फेब्रुवारी 2015, ऑप्शन बी 19 फेब्रुवारी 2015, ऑप्शन सी 17 फेब्रुवारी 2015, ऑप्शन डी 15 फेब्रुवारी 2015. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 19 फेब्रुवारी 2015.
पुढचा प्रश्न क्रमांक 20. सॉइल हेल्थ कार्ड योजनेला नुकतेच किती वर्षे पूर्ण झाले आहेत? ऑप्शन ए 8, ऑप्शन बी 9, ऑप्शन सी 7, ऑप्शन डी 10. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 10. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश राज्यांच्या स्थापना दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 20 फेब्रुवारी, ऑप्शन बी 23 फेब्रुवारी, ऑप्शन सी 19 फेब्रुवारी, ऑप्शन डी 21 फेब्रुवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 20 फेब्रुवारी. चा प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोण महिला प्रीमियम लीग WPL मध्ये खेळणारी सर्वात तरुण महिला क्रिकेट खेळाडू ठरली आहे? ऑप्शन ए तृषा गोंगडी, ऑप्शन बी वैष्णवी वर्मा, ऑप्शन सी जी कमलिनी, ऑप्शन डी निक्की प्रसाद. याचा आन्सर आहे ऑप्शन सी जी कमलिनी. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. भारताचा पहिला ओपन एअर आर्ट वॉल म्युझियमचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए कोलकाता, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी चेन्नई. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. पहिले अखिल भारतीय ट्रान्सजेंडर संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए बंगळुरू, ऑप्शन बी हैदराबाद, ऑप्शन सी चेन्नई, ऑप्शन डी अजमेर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अजमेर. त्याचा प्रश्न क्रमांक 25. गुगलने आपले भारतातील सर्वात मोठे ऑफिस अनंत कुठे उघडले आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी हैदराबाद, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी बंगळुरू. याचा आन्सर आहे ऑप्शन डी बंगळुरू. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या वाचण्यात काय चूक वाटल्यास मला क्षमा असावी.